तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर तारीख आहे आज 1 तारीख आहे आणि वार आहे शुक्रवार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो? चला तर आजच्या व्हिडिओतून थोडंसं जाणून घेऊया. तर आपण जर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरचा परिसर सर्वात आधी आपण बघूया की येथे पावसाची 6च्या दरम्यान काही शक्यता आहे का? तर इथे अहिल्यानगरचा जर आपण परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर कोठे कोठे आपण बघूया काही पावसाचे अंदाज येतोय का? इथे जर कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास इथे आपण बघू शकतो दापोली, चिपळूण या परिसरामध्ये जर आपण महाड, माणगाव हा परिसर जर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर अलिबाग, लोणावळा हा जर परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. संध्याकाळी 6च्या दरम्यान जर आपण बघितलं तर पुणे, भोर हा जर परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. महाबळेश्वरमध्ये देखील शनिवारी 2 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण थोडासा रत्नागिरीचा परिसर बघूया. राजापूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर करमाळा, जामखेड हे देखील कोरडं वातावरण असणार आहे. बीड, छत्रपती संभाजीनगरचा पट्टा देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यानंतर रविवारी सकाळी 7च्या दरम्यान इथे जर बघितलं तर नंदुरबारचा जर परिसर बघितला, सुरत, नंदुरबार या परिसरात ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिकचा काही परिसर जर बघितला, घोटी या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा हवामान अंदाजाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करायला विसरू नका. राजापूरचा जर परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कणकवलीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. बेलगावचा जर परिसर आपण बघितला येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आता आपण थोडंसं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. 3 तारखेला आपण बघूया हवामानामध्ये काही बदल होतोय का? तर संध्याकाळी 6च्या दरम्यान 6-7च्या दरम्यान जर बघितलं तर कोल्हापूरचा जर परिसर बघितला आपण तर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निपाणी येथे ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर खाली बेलगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण बीड, अहिल्यानगर, बार्शी हा जर परिसर बघितला येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण सोमवारी 4 तारखेचा अंदाज जर बघितला तर नंदुरबारचा परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याबरोबर नाशिकचा जर काही परिसर जर बघितला, घोटी, अकोले येथे देखील हलक्या स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. जास्त पडेल असं नाही, हलक्या स्वरूपात पडणार आहे पाऊस. त्यानंतर महाडचा जर परिसर बघितला, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. कोल्हापूरचा काही परिसर जर बघितला येथे देखील 6 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे. आता बघू हे ढगाळ वातावरणाचं रूपांतर पावसात होतं आहे का पुढे जाऊन? होऊ पण शकतं, काही सांगता येत नाही. आता संध्याकाळी 6 वाजता जर आपण बघितलं तर थोड्याफार प्रमाणात तिथं पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही. जास्त होईलच असं नाही. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर मंगळवारी 5 तारखेला बघूया आपण वातावरणामध्ये पुन्हा काही चेंज होतोय का? तर संध्याकाळी 6च्या सुमारास जर आपण बघितलं तर वातावरणात कुठलाही बदल झालेला नाही. पण कोल्हापूर पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. बेलगावमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. नाशिकचा जर परिसर आपण जर बघितला येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता
महाराष्ट्रामध्ये तर पाऊस नाही आहे, कमी प्रमाणात आहे. थोडंफार भुरभुर स्वरूपात किंवा ढगाळ वातावरण असू शकतं. पण वर जर आपण गेलो भोपाळमध्ये, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इथं बेलगावमध्ये जर आपण गेलो, तर इथे देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर मंडळी, ह्या संपूर्ण अंदाजाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.